नवे शैक्षणिक धोरण बहुजन समाजासाठी मारक. डॉक्टर सुखदेव थोरात यांची सडकून टीका. आपण पाहत आहात ब्रेकिंग महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी. नवे शैक्षणिक धोरण 2020 देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याचा दावा करत असले तरी त्याची अंमलबजावणी करताना आवश्यक ती सखोल चर्चा आणि लोकसहभाग घेतला गेला नाही. हे धोरण केवळ मुठभर लोकांच्या हिताचे असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ अर्थतज्ञ तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGC माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना बामुक्टो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवे शैक्षणिक धोरण 2020 आणि बहुजन समाजाचे भवितव्य या विषयावरील कार्यशाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामुक्टोचे अध्यक्ष डॉक्टर बप्पासाहेब मस्के होते. यापूर्वीचे सर्व शिक्षण आयोग, उदाहरणार्थ कोठारी आयोग, हे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी व्यापक चर्चा करून तयार झाले होते. मात्र नव्या धोरणात या ऐतिहासिक अनुभवांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. UGCचे महत्त्व कमी करून त्याचे 4 भागात वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव चुकीचा आहे. यामुळे उच्च शिक्षणातील समन्वय संपून गोंधळ निर्माण होईल. परदेशी आणि खाजगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण नसल्याने गरीब आणि बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षण परवडणारे राहणार नाही, तर गरीब विद्यार्थी अर्ध्यातूनच शिक्षण सोडण्यास मजबूर होतील. MPhil सारखा महत्त्वाचा अभ्यासक्रम रद्द करणे आणि संशोधनासाठी मिळणारे अत्यल्प अनुदान यामुळे भविष्यात चिकित्सक दृष्टी असलेला समाज तयार होण्यास अडथळे येतील. अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर बप्पासाहेब मस्के म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणाने बहुजनांचे शैक्षणिक हक्क हिरावून घेण्याचा घाट घातला आहे. यावेळी डॉक्टर मारुती तेगमपुरे यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर दिलीप बिरुटे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर शफी शेख यांनी आभार मानले. या कार्यशाळेला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहत आहात ब्रेकिंग महाराष्ट्र.